मित्रांनो, शेवगा हे सुपरफूड हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी गोष्ट दाखवणार आहे. एका तायवानच्या आजीची, ज्यांनी ह्या शेवग्याला घेऊन इथे अमेरिकेत एक सक्सेसफुल बिझनेस स्टार्ट केला आहे. चला माझ्यासोबत भेटूयात सनी आजींना आणि ऐकूयात त्यांची प्रेरणादायी मोरिंगा कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपण आलो आहोत मिरॅकल गार्डनमध्ये, ज्याची स्थापना 21 वर्षांपूर्वी सनी आजींनी केली आणि इथे शेवगा, ज्याला मोरिंगा असं पण म्हणतात, ते उगवायला सुरुवात केली. जास्त वेळ न घालवता आपण मारूयात गप्पा आजींसोबत आणि विचारूयात त्यांना हा धंदा कसा उभा केला, त्यांना काय अडचणी आल्या, त्या शेवग्याच्या झाडापासून बनलेल्या काय काय गोष्टी विकतात आणि त्यांची किंमत काय. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सनी, ज्या करतात अमेरिकेमध्ये शेवग्याच्या शेंगाच्या झाडांचा धंदा. यांनी हा धंदा काही वर्षांपूर्वी इथे सुरू केला आणि आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सगळं शेवग्याच्या शेंगांच्या बाबतीत. थँक्यू सो मच सनी फॉर गिविंग अस टाइम. Nice to meet you. Yes, thank you. Tell me, what exactly is moringa? I only can say this is a great gift from God. You know, in this world, all of the tropical country, they grow so well, like wild. Yeah, all of tropical country, they use it for vegetable medicine. Yeah, it's a nature. Yeah. तर मित्रांनो, सनी म्हणतात की एकदम नॅचरल मेडिसिन आहे मोरिंगा. तुम्ही सगळ्या गोष्टी त्या झाडाच्या वापरू शकतात आणि एकदम कुठल्याही वातावरणामध्ये ते झाड उगू शकतं, ड्राय क्लायमेटमध्ये सुद्धा. In Africa, they call the name called never die for moringa. Never die. Yeah. आफ्रिकेत मित्रांनो त्याला नेव्हर डाय असं नाव दिलं आहे ह्या झाडाला. नेव्हर डाय म्हणजे कधीही न मरणारं. वाव, बिकॉज इट डज नॉट डाय. Yeah. And one. आजींनी सांगितलं, इथल्या थंडीमध्ये मोरिंगाच्या लहान रोपांना त्यांना आत गरमीमध्ये ठेवावं लागतं. जी झाडं जमिनीतच असतात त्यांची वाढ हिवाळ्यात पूर्ण थांबून जाते आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा त्यांना पालवी फुटते. From the last year, you know. Oh, this is last year. Yeah, that they come back. They come back automated. Oh. Yeah. मागच्या वर्षीची रोपटे आहेत मित्रांनो. आणि आजी म्हणतात की ते जास्त काही करावं लागत नाही, ते स्वतःच येऊन जातात. सो हाऊ मेनी इयर्स अगो डिड यू स्टार्ट दिस बिझनेस? I think start from 2003. 2003. Yeah, 2003. after like a summer. It's a special friend from India. The ear. He has gray hair and he has a long beard, all white, all great. 2003 म्हणजे जवळजवळ 21 वर्ष झाले मित्रांनो आजींनी हा बिझनेस सुरू केला. आणि जसं सांगितलं त्यांनी की त्यांचा कोणीतरी इंडियामधनं इथे मेडिटेशन शिकवायला आले होते, तर त्यांच्या गार्डनमधनं त्यांनी ते मोरिंगाचे सीड्स आणले आणि आजींना दिले आणि आजींनी ते सीड घेऊन इथे तो आज बिझनेस सुरू केला आहे. एकदम सक्सेसफुल बिझनेस चालवत आहेत. मी जेव्हा आजींना कोविड नंतरच्या प्रतिसादाबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हटल्या की आधी त्या 6 दिवस दुकान चालू ठेवायच्या, पण आता जास्त खप ऑनलाईन होतो त्यामुळे 4च दिवस दुकान चालू असतं. खरी गोष्ट आहे मित्रांनो, कोविड पॅन्डेमिकमुळे आपल्या भारतीय हर्बल नॅचरल मेडिसिन्स सगळ्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. अश्वगंधा म्हणा, टर्मरिक म्हणजे हळद म्हणा, किंवा हा शेवगा म्हणजे मोरिंगा. आजी म्हणतायत की मी फारच भाग्यशाली आहे की देवाच्या कृपेने मला ह्या झाडाबद्दल कळलं. मी शेतकरी नाही, माझं बालपण शहरात गेलं तायवानमध्ये, पण तरीसुद्धा मी ही झाडं लावू शकले आणि उगू शकले. आणि जर मी हे करू शकते तर कोणी पण हे करू शकतं. सो यू स्टार्टेड द मोरिंगा ट्री, यू न्यू द बेनिफिट्स, यू न्यू इट्स अ गुड ट्री, इट हॅज लॉट ऑफ गुड बेनिफिट्स फॉर युअर हेल्थ. बट हाऊ डिड यू स्टार्ट सेलिंग ऑल द गुड थिंग्स फ्रॉम मोरिंगा ट्री? माझ्या पुढच्या प्रश्नात मी आजींना विचारलं, त्यांनी हे वेगवेगळे मोरिंगा प्रॉडक्ट्स विकायला सुरुवात कशी केली. आजी म्हटल्या, पहिले 10-1 वर्ष काहीच पैसा बनला नाही. थोडाफार पैसा मिळायचा, पण तो दुकान आणि हे गार्डन मेंटेनन्समध्येच जायचा. पाण्याचं बिल, विजेचं बिल, भरपूर खर्च होता. त्यांच्या म्हणण्यानुसार जीवन फारच सुंदर आहे, फक्त पैशाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. मनी इज नॉट एव्हरीथिंग. Yeah, you. डू यू पर्सनली यूज एनी ऑफ द मोरिंगा थिंग्स? मी आजींना विचारलं की त्या स्वतः शेवग्याचे हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतात का. आजी म्हटल्या, अगदी मच्छर चावला असेल, काही बारीक किडा चावला असेल तर त्या मोरिंगा बाम लावतात. कित्येक वर्षांपूर्वी आजींकडे पैसा नव्हता, तरी सुद्धा
जो पैसा असेल त्या पैशातून त्या प्रिंटआउट्स काढायच्या, या झाडाच्या फायद्यांबद्दल आणि लोकांमध्ये वाटायच्या. लोकांना सांगायच्या की भविष्यात एक दिवस असा येईल की सगळीकडे या शेवग्याचा वापर होईल. पण लोक त्यांना वेड्यात काढायचे. After 10 years, and customer keep coming. Slowly they started. And then I always tell customer, say, one day, moringa will be lot of people use it, and everywhere all have a moringa, and people think I'm crazy, you know. But 10 वर्ष मित्रांनो आजी म्हणताय की त्यांनी काहीच प्रॉफिट कमवला नाही ह्या धंद्यामध्ये. त्यांनी भरपूर सारे पेपरवर पॅम्पलेट प्रिंट केले, लोकांना दिले, लोकांना वाटले. लोक यायचे आणि म्हणायचे की आम्हाला पटतंय पण मे बी आजी काय व्यवस्थित काही सांगत नाही आहेत. तर लोक विश्वास नाही करायचे. आजी जेव्हा सांगायच्या की याचा किती फायदा आहे, मेडिसिनल बेनिफिट आहे. पण हळूहळू आता लोकांना कळायला लागलं आहे त्याचे भरपूर फायदे आणि आता लोक हळूहळू येत आहेत. ऑनलाईन बिझनेस यांचा एस्पेशली कोविडनंतर फारच दणक्यात सुरू झाला आहे. भरपूर ऑनलाईन ऑर्डर येतात यांच्या मोरिंगाच्या प्रॉडक्ट्ससाठी आणि मग तिथून ते लोक शिप करतात पूर्ण अमेरिकेमध्ये त्यांचे ते मोरिंगाचे प्रॉडक्ट्स. सो सनी, आय थिंक वी शुड गो इनसाइड नाव अँड यू कॅन शो अस सम ऑफ द नाईस प्रॉडक्ट्स यू हॅव. बाहेर गप्पा मारल्यानंतर मी आजींना म्हटलं आता आपण तुमच्या दुकानात जाऊयात आणि बघूयात शेवग्यापासून बनलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स. हाऊ मेनी इयर्स डज इट टेक फॉर इट टू ग्रो? You never think about it so quick. Not even half a year. Only maybe 4-5 months. 5 ते 6 महिन्यामध्ये ते भरपूर झाड पटकन उंच वाढतं मित्रांनो. तर जास्त वेळ लागत नाही, वर्षानुवर्षे घेत नाही झाड पूर्ण वाढायला. वाव. Yeah. And many people pass here and they say, "Oh, this is moringa. May I have some?" They're from tropical country. And then I say, "Oh, you can have some." And then I say, "You have to use it." They say, "Oh, we cook with coconut milk or curry or chicken or something. You can add anything you The leaves. eat. The leaves. Oh, they pick up. And then I say, wow, these people will kill all of my plants. But you know, no. After you pick up, they grow more. Yeah. लोक यायचे, त्यांना ते मोरिंगाचे झाडं दिसायचे, शेवगाचे झाडं दिसायचे आणि भरपूर आफ्रिकन कंट्रीमध्ये हे कुक करताना म्हणजे कुठलेही पदार्थ बनवताना चिकन किंवा भाज्यामध्ये कुक करताना तुम्ही ते टाकू शकता. साऊथ इंडियामध्ये अडाई म्हणून एक डिश आहे जी तुम्ही ऐकली पासून थाली आपल्याकडचं जसं थालीपीठ असतं त्यासारखी ही डिश आहे अडाई आणि त्याचे वडे पण बनतात आणि साऊथ इंडियामध्ये भरपूर लोकांना हे माहिती आहे आणि भरपूर याचा वापर होतो. आपल्या महाराष्ट्रात मोस्टली आपण शेवग्याच्या शेंगाचा वापर करतो, आपल्याकडे जास्त पानांचा वापर होत नाही. या So after I grow all, I think how to use it. I saw the lady pick up a lot, and then I said, oh, maybe I try. I start make a scrambled egg. Oh, so delicious. Even 20 years after now, I still love it. So scrambled egg with the leaf? The leaves. Yeah, and then I said, oh no, still have so many. How to do? I start make the tea. मित्रांनो, आजींनी सगळ्यात पहिले भुर्जीमध्ये स्क्रॅम्बल्ड एगमध्ये ते पानं टाकली. त्यांना एवढं आवडलं, पण जेवढ्या त्या पानं काढायच्या तेवढे अजून पानं यायचे. मग त्यांनी हळूहळू टी. सो यू स्टार्टेड मेकिंग टी ऑल्सो. So this tea, I make it. Yeah. शेवग्याचा चहा मित्रांनो, टी. सो हाऊ मच इज वन बॅग? सो लेट्स से वन बॅग $10 and this 12. $10 आणि हे $12ला. In मित्रांनो, प्रत्येक बॅगेमध्ये 20 चहाचे पाउच आहेत, म्हणजे टी बॅग्स आहेत Yeah, I can- आणि $10ला ही पूर्ण बॅग आहे. You can smell, it's fresh. Wow. Oh, Yeah. put in soup or Yeah. stew or something like that. Yeah, so this gift for you. Because, No. No, we already opened it. So, Oh, yeah. thank you. Yeah. Okay. And So, yeah. so say this is $12. This Yeah. is this is just loose leaves. yeah, it's okay. This is moringa seeds. Oh, this is moringa seed. मोरिंगाच्या बिया आहेत. एक बॅग $10ला आहे आणि इथे This is 7 three. Yeah. 7 मोरिंगाच्या बिया $3. 7 seeds for $3. Yeah. Every morning you get to help a lot of problem for body. मित्रांनो, आजी म्हणताय की तुम्ही त्या बिया सुद्धा खाऊ शकता. भरपूर लोक सकाळी सकाळी 2 बिया खातात आणि दिवसभर त्यांना एनर्जी राहते, एकदम त्यांना चांगलं वाटतं. हाऊ डज इट टेस्ट? बिटर? You can try because after you try, you will say, "Wow!" हे बघा मित्रांनो, Yeah, that's a seeds, and then you just eat the inside
You chew. ओके, हे उघडल्यानंतर हे असं पांढरं येतं आणि यू जस्ट च्यू इट. Yes, chew, chew, chew. And then मित्रांनो, आजी म्हणतात सगळ्यात पहिले म्हणजे ही बी गरोदर बायांनी नको खायला नाही पाहिजे. पण आफ्रिकेमध्ये ह्या बिया भरपूर लोक जेव्हा पोटामध्ये लहान पोरांचे जंत होतात तेव्हा त्या पोरांना दिल्या जातात आणि सो इट किल्स ऑल द वर्म्स. yeah. ते जंतांचा पूर्ण नाश करतात. आफ्टर सो ड्रिंकिंग वॉटर इज इम्पॉर्टंट यू आर सेइंग आफ्टर इटिंग द सीड. Just that you drink it. आजी म्हणताय की पाणी पी आणि तुला काय होतंय ते तू फक्त बघ, जास्त प्रश्न नको विचारू, फक्त पाणी पी. I make the balm. दिस इज द बाम. Yeah. Okay. And the balm help a lot of things for young people, pimple, or Acne or pimple. acne, or many. The Skin problem. Yeah, they all help. Yeah, and I make a balm. I make a oil for me or for baby. All help. All people wrinkle Ah. and the baby pepper rush. Okay, and so many benefit. Moringa has a benefit. Do you use the oil on your skin? 20 years. How old are you? 87. मित्रांनो, आजींचं वय 87 वर्ष आहे. आजी त्या ऑइल स्वतः त्यांच्या स्किनला लावतात आणि तुम्ही त्यांची स्किन बघा. 87 वर्षांची आजी वाटताय का मित्रांनो? स्किन तुमची यंग राहते जर ते तुम्ही ऑइल लावलं तर. त्या बाम आजी म्हणताय भरपूर लोक तुम्ही जेव्हा पौगंडावस्थेत असतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर ज्या पुळ्या वगैरे येतात त्याच्यासाठी हे फार छान मानलं जातं. स्किनच्या जे रॅशेस असतात किंवा बारीक सारीक कट्स असतील त्याच्यासाठी पण तुम्ही लावू शकता. This soap, this green is moringa, and this you can use for shaving, and this for you to try shaving and shampoo and clean the face. तर बेसिकली मित्रांनो, शेवगाच्या झाडाची जी पानं असतात ते मिक्स करून हा साबण बनलेला आहे. आजी म्हणताय तुम्ही केसांना लावू शकता, दाढी करताना यूज करू शकता आणि नॉर्मल आंघोळीसाठी पण हा साबण लावू शकता. फार चांगला साबण आहे. Yeah. Very nice. Just do not eat. यस, आजी म्हणताय फक्त खाऊ नका, हा साबण आहे. दिसतो छान कॅन्डी सारखा पण खाऊ नका. व्हेरी नाईस. But ओके, व्हॉट इज दिस? this powder, leaves powder. सो द क्रश्ड पावडर ऑफ द लिव्स. Yeah. This Okay. 100% the powder. शेवग्याच्या पानांना क्रश केलेली पावडर आहे. 100% पावडर, बाकी काही त्याच्यामध्ये टाकलं नाही. सो पीपल यूज दिस फॉर Yeah. कुकिंग. Good for you and also good for your family or friend. You can create other business. Yeah. आजी म्हणताय तुम्ही चांगल्या आपल्या मनोवृत्तीने एकदम एका चांगल्या भावनेने एक चांगला धंदा या शेवगाच्या झाडाच्या ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही उभा करू शकता. कारण त्या बघतायत की हळूहळू लोकांना आता याची जाणीव व्हायला लागली की सगळ्याच गोष्टी ह्या झाडाच्या ज्या फार उपयोगी आहेत तुमच्या हेल्थसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी. जसं हे आपण बाम म्हणा, ऑइल म्हणा, सोप म्हणा, टी म्हणा. हाऊ डू यू मेक ऑल दिस नाईस थिंग्स लाईक द टी, the tea or even the crushed powder? Where do you get the leaves from? मी आजींना विचारलं, एवढा सगळा माल तुम्ही इथे बनवतात, त्यासाठी शेवग्याची पानं तुम्हाला मिळतात तरी कुठे? आजी म्हटल्या, सगळी शेवग्याची पानं भारतातून एका ऑर्गॅनिक फार्ममधून येतात. मित्रांनो, अमेरिकेत भारतातून मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या पानांची पावडर इम्पोर्ट होते. $3 एक पाऊंड ह्या भावाने, म्हणजे $6.5 एका किलोचे. 500 रुपये एक किलोला पकडा. Many people come say, Sunny, I make a business bigger. I say, no, because when you make a more business, you just make a more work, but you not make a more money, you know. किती छान. मित्रांनो, आजी म्हणताय भरपूर लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हटले की सनी आपण अजून ह्या बिझनेसला थोडं वाढवूयात, आपण पार्टनरशिपमध्ये मोठा बिझनेस करूयात, एक्सपांड करूयात. पण आजी म्हणतात की मला जास्त करायचं नाही, जे आहे त्याच्यातच मी सुखी आहे. जास्त तुम्ही वाढवलं तर मग त्याचे टेन्शन वेगळे, त्याचे स्ट्रेस वेगळा आहे आणि मला त्या स्ट्रेसची बिलकुल गरज नाही. जे आहे ते चाललेलं आहे ते व्यवस्थित आहे. खरं सांगतो मित्रांनो, आजींसोबत अशा गप्पा मारून इतकं छान वाटत होतं. त्यांचा हसमुख स्वभाव, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन,
फक्त पैशांकडे न धावता एक सुखी समाधानी जीवन कसं जगायचं हे आजींकडून खरंच शिकण्यासारखं आहे. आम्ही आजींचा निरोप घेण्याअगोदर काही गोष्टी त्यांच्या दुकानातून विकत घेतल्या. तर मित्रांनो, आपण आजींकडनं घेतलं आहे एक मोरिंगाचं रोप छोटंसं, आणि हे पावडर, मोरिंगा पावडर लिव्सची, मोरिंगाचं ऑइल जे तुम्ही स्किनला यूज करू शकतात, गम्सला यूज करू शकतात, भरपूर वेगवेगळे गोष्टींना यूज होतं ते. आणि 2 लहान बाम, मिरॅकल बाम. मच्छरने चावलं किंवा कुठल्या एखाद्या किड्याने वगैरे चावलं तर तुम्हाला जे त्याच्यावर पटकन एक बाम म्हणून पण याचा यूज करू शकतो. आणि हे आजींनी आम्हाला हे टी बॅग्स आणि हे 2 साबण मोरिंगा सोप आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिले. फार गोड आजी आहेत. आणि हे इकडचं मी सांगितलं आधी त्याप्रमाणे मोरिंगाचं झाड. पण ह्या सगळ्या गोष्टींची किंमत आहे $42, ₹3500 आसपास. मला खरं वाटतं की आपल्याकडच्या तरुण मंडळीने आजींचं एक चांगलं उदाहरण घेऊन त्यांना कुठंतरी प्रेरणा मिळायला पाहिजे. आपल्याकडच्या तरुण पोरांना अशी शेती मोरिंगाच्या झाडांची, शेवग्याच्या झाडांची सुरू करायला आणि मग त्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवायला, त्या झाडांच्या पानांपासून म्हणा किंवा मग फळांपासून म्हणा, फुलांपासून म्हणा, सीड्सपासून म्हणा, त्यांची सॅपलिंग्स तुम्ही विकायला नर्सरी उभी करू शकतात. म्हणजे भरपूर गोष्टी आहे ज्या तुम्ही अशा करू शकतात. आणि मला असं फार वाटतं की आता जग एवढं कनेक्टेड होत आहे. आजींचा आजकाल सगळ्यात जास्त बिझनेस आजी म्हणत होत्या की त्या ऑनलाईन सेल त्यांचा सगळ्यात जास्त होतो, ऑनलाईन खप होतो. हे झाड आपलं भारतातलं ओरिजिनल झाड आहे, पण ते आज अमेरिकेमध्ये एक तायवानमधल्या आजी अमेरिकेला त्याचं नॉलेज देत आहेत. त्यापेक्षा आपणच का नाही ह्या झाडाबद्दल लोकांना अजून माहिती द्यावी, लोकांना अजून जागरूक करावं आणि त्यातून 2 पैसेसुद्धा कमवावे. काय वाटतं तुम्हाला? खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि असाच मजेशीर एक दुसऱ्या वेगळ्या फार्मिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर या दुसऱ्या व्हिडिओला नक्की क्लिक करा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.